नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं भागवत किसान पाठशाला के साथ अभी हम महाराष्ट्र के टूर पे हैं। अभी हम यवतमाळ के क्षेत्र में हैं। यवतमाळ का जो क्षेत्र है वो कपास के लिए जाना जाता है, लेकिन कपास में क्या चुनौतियाँ आती है ये सबको पता है। इसलिए यहाँ के किसान कपास छोड़ के केला में शिफ्ट हो रहे। तो हम आइए इस किसान से ही उनका परिचय करेंगे और उनको क्या लगता है, उन्होंने क्या प्रैक्टिस की है, हमारे गाइडलाइन से इन्होंने क्या क्या किया है, ये हम देखने का प्रयास करेंगे। नमस्ते, आपका सिर्फ नाम बताइए। हरिभाऊ महादू हरिमकर। अभी आपने कौन से ग्राफ में लगाया, क्या किया, इसके बारे में आप थोड़ी सी जानकारी दे सकते हो। तारीख क्या है, प्लांटेशन की तारीख क्या है? आपण या केळीमध्ये काय प्रॅक्टिस केल्या ह्या तुम्ही एक वेळ सांगा आणि काय अंतरात केळी लावली ते सुद्धा सांगा। बर, आम्ही हे 6 बाय 6 अंतरावर लागवड केली झिगझॅग पद्धतीने आणि तारीख 28 मे 2024। 28 म्हणजे 4 महिने झाले। हो, 4 महिने झाले। बरं, किती रुपये? हे 3300 रुपये। 3300 रुपये बे किसानचे। हो, पी किसानचे G9 प्लस G9 चार सायकल रुपये। त्यांनी बघा 6 बाय 6चा ग्राफ ठेवलेला आहे, फक्त झिगझॅग पद्धतीने केलाय। आणि एक त्यांनी खूप चांगलं काम केलंय की हे जे बेड आहेत ना, म्हणजे रुंद घेतलेले आहेत। ये बेड मोटे बनाए, चौड़े बनाए। इसका एक फायदा होता है कि अभी 6 बाय 6 में आप गए, 5 फीट के ऊपर आपने नाली बनाई। हाँ, हम बोलते हैं 5 बाय 7 पे लगाए, आपने 6 बाय 6 किया है। हाँ, ये काम भी अच्छा किया है। जैसा 5 फीट से ऊपर आपकी नाली जाती है तो आपको डबल ड्रिप डालनी पड़ती है। तो डबल ड्रिप के लिए आपको या तो डबल ड्रिप डालनी पड़ेगी। नहीं, और आपने अच्छा किया है कि ये जो बेड है ना, ये बहुत ही चौड़ा बना है। किसानों को यही सजेस्ट करना चाहता हूँ, आप अगर 5 फीट से ज़्यादा ग्राफ लेते हो और आपको डबल ड्रिप डालने की मतलब डालना पड़ता है, तो इस तरह का बेड बनाइए। अभी ये क्या फ़ायदा क्या होता है कि जैसा आपकी ये ड्रिप है, उस साइड में, इस साइड पे बेड है, यहाँ पर भी ड्रिप आएगी और नाली भी बनाई है उन्होंने। तो क्या होगा, जैसे आपकी डबल ड्रिप चलेगी, पानी ज़्यादा ये होगा तो बेड इतना ही गीला रहेगा, बाकी यहाँ पर पूरा सूखा रहेगा। इथे पूर्ण तुमच्या क्रॅक पडायला पाहिजे। असं का? हाँ, क्रॅक पडायला पाहिजे। जास्त पाणी नको। नाही, बेड इथे चालवा तुम्ही पाणी, हो, पण याच्या खाली नका उतरू द्या। बर, यहाँ पर लीक आउट नहीं होना चाहिए पानी। ठीक। बेड पे मतलब बेड है उतना ही गीला रहना है, उतना ही गीला रहना है। यहाँ पर क्रैकिंग आनी क्रैक आनी। बहुत सारे लोग क्या करते हैं कि ये सिंगल बेड बनाते हैं। हाँ, तो क्या होता है, जैसा ये ड्रिप है इधर की साइड में, हाँ, तो ये ड्रिप ऐसा सिंगल बेड अगर हुआ तो ये ड्रिप नीचे चले जाती है। आपका बूंदा एकदम बना है अभी। हाँ, देखिए आप लगभग 4 महीने का हुआ है, लेकिन ये 25 के आसपास होगा आराम से। 25 अभी 4 महीने में 25 का बूंदा बनना, तना बनना, ये बहुत ही बढ़िया चल रहा है पौधा आपका। ये देखिए वहाँ पर भी साइज अच्छी है बहुत। याच्यापेक्षा तिकड जास्त साईज म्हणजे हे जे आहे याच्यापेक्षा तिकडे तुम्हाला साईज मोठी दाखवतो। हे नाली केव्हा काढलं तुम्ही? हे आपल्या घरचंच पॉवर टू देणार आहे। कधी काढली? आता याला समजा 20 दिवस झाले। पण डबल हे एकदा मारा। आरामात आता डबल नका का? नको का? डबल नका कैसे करेंगे? एवढंच बर, अभी यहाँ पे छेड़खानी मत कीजिए। हा, ठीक आहे। हाँ, हे कैसे कैसे रहेंगे? हा, ठीक आहे। हे मुळे आहे बघा, इकडून हो, हो, मुळ्या- हो. ह्या मुळ्या तुटतात ना, हा, हा, नंतर हा. मुळी तुटल्यानंतर काळी झाली हे बाई, की हे बाई, वाढ खुंटून हे जाते। मुळे हे अन्न खाणाऱ्या मुळे। हो, ये बहुत सारे किसानों की गलत फहमी है। ये देखिए देखो। बहुत ही सारी मस्त ये देखो, मस्त। ये जैसा जैसा करेंगे तुम, ये देखो। अभी यही आपका बेड अगर कम चौड़ा रहता तो तो यहाँ तक ये ही यहाँ आती, तक जाती। ये जड़ी यहाँ तक आती है और आपकी ड्रिप नीचे चली जाती हो, है ना। बहुत सारे किसान ऐसे करते हैं कि सिंगल बेड बनाते हैं, छोटा बेड बनाते। नलिया नीचे चली जाती है और यहाँ से आप खाद देते हो, पानी देते हो हाँ, ड्रिप से, तो क्या होता है आधा वेस्ट जाता है। वेस्टेज जाता है। हाँ, ये आपने बहुत ही अच्छा किया। तो ड्रिप आपकी इधर आएगी, हाँ, तो जड़ी यहाँ तक फैली हुई है, उसको भी यहाँ। खाना मिलेगा, हाँ, पानी मिलेगा। बहुत ही बढ़िया तरीके से किया है।
चलो उधर बताता मैं तुमको. आओ थोडासा आम्हाला रूमचा त्रास नाही आला तिकडे. तिकडे तुमचे हे मस्त जे डुकरांनी जे नुकसान केलं ते इकडे नाही, त्याच्यामुळे लहान मोठे झाड आहे हा आणि त्याच्यामुळे हे सारखी दिसते. जब भी ये घास निकालोगे आप हो काट के केवल यही बिछाना है. ऐसा क्या. हाँ, इस पे कचरा ठीक मिट्टी ठीक हाँ, है. राइट राइट राइट. केवल यही बिछाना है. हाँ ये अच्छा किया. ये पिल भी काटने के बाद हो, हो. इस पर ऊपर ही रखना है. ऐसा क्या. और उसके ऊपर ड्रिप की नली हा देना है. हा हो कर देते. हे असं असं कसं आम्हाला माहित नाही ते. आम्ही जमा करतो आणि इकडे टाकतो. नाही, बाहेर तुम्ही नाही, कसं- बाहर नहीं जितना भी कचरा खेत में निकलेगा बाहर के खेत का भी इसमें डाला हाँ. तो चलेगा. पेड़ देखिए, बाहर नहीं फेंकना है. तने की साइज, गैपिंग, पत्तों की साइज और पूरा ग्रीनरी है. पाणी कमी जास्त काही. पानी हा वीडियो जरा. हो हो हो. त्याला तर रोटर वोटर काय मारणार. अभी कुछ मत कीजिएगा. हा हा हे पाणी मुंग्या आहेत तुमच्या. काय काय भाग मुंग्या इकडे जिथं होल जास्त आहे. काय नाही. हे बघा हे हो हे पाण्यामुळे जे बारीक आहे. हो ते बाई. पूर्ण मुळे आली. आता तुम्ही रोटर मारताना तोडून टाकून द्या सर. आता नाही नाही हे मारायचं बाई नाही. बाई हे याच्यात टिलर विलर काहीच नाही मारायचं. नाही नाही काय हरकत नाही. बरं त्याला सांगितलं तुम्ही हे त्याच्यामुळे म्हटलं बा याची नाली जी आहे ना ही नाली अधिक बी अशी अरुंद असायला कमी पाहिजे. रुंद एवढी असती चालली असते. असं का. ठीक है, चाललंय आता. आता ठीक आहे, आता नंतर त्याला काही करू नका. नाही काहीच नाही करू नका. बर ट्रॅक्टर बी घालवायचं. फक्त निंदून घेतो. निंदून ते निंदून कचरा फक्त इकडे बेडवर टाकायचं. राईट. ड्रिपच्या खाली. हे जे शिजून पिल आले आहेत ना हे हो. कापून नाही, नाही, पिले तर कापून नंतर कापून गेला. ती हा पण कचरा याच्यावर जर जास्त झाला ना हो तर ड्रिप थोडी उचलून घ्यायची उचलून नाही नाही ते तर घ्यायची. घेतो आणि ते. त्याच्यावर टाकायची. नाही नाही ती घेतो. ड्रीप झाडाच्या एकदम जवळ नाही ठेवायची. नाही नाही ही आता अशी- इथं अशी अशी आणि अशी तिकडनं टाकणार टाकायची. तिकून एक आणि इकडे एक. दोन्हीकडून दोन टाकणार आहोत मी. तर त्यासाठी ते दुसरं ऑलरेडी आहे आणि आणि तुम्हाला एक तुम्ही जेव्हा शेतात मध्ये फिरणार हा तुम्ही जिथे उभे हा तिथं ओल नको यायला. हो नाही नाही बरोबर आहे तर मी 2-2 घंटे चार आता देऊ का. हा दोन ते ते तीन म्हणा. तास, 2 ते 3 तास. हा. डबल ट्रिप नाही ना अजून जास्त ओल नाही नाही डबल तर देतोच ना. 2-3 तास. 2-3 तास. मी कसं करणार आहोत आता ते जे दिसले की तुम्हाला ते पूर्ण टाकणार आहोत. म्हणजे डबल टाकायचं आहे मला टाकावंच हा, लागेल. हा, हा, टाकावंच टाकणार लागेल. आहोत, हा. या पण ग्राफ- 2 ते 3 तास फक्त या जास्त. ग्राफच्या हिशोबाने डबल ड्रिप लागेल 6 फुटाला. नाही नाही टाकालो. हे जे बुंदा आहे हे 4 महिन्यात माझ्या मनात खूप तरी मस्त, चांगला खूप झाला. मस्त. हा? मस्त एक नंबर आहे. आहे का? 4 महिन्याच्या हिशोबाने त्याचं नाही नाही, आता तुम्ही बघता लोकांचे तर ते हे कसं वाटून राहिलं सगळ्यात एकदम बेस्ट मी आहे. सांगितलं ना असं का. 4 बढिया महिन्याच्या चल रहा हिशोबाने है. खूप चांगलं हा आहे. हा. 4 महिने के साथ. का आम्हाला काय माहिती नाही पण तरी आम्ही कसं चार आमच्या महिने हिशोबाने करतो. 4 महिन्याच्या हिशोबाने हे बुंदा आपका- चांगला आहे, पानांतला गॅप जब चांगला बंच आहे. लगेगे तुमचा हा, हा, 6 इंचा तो यही बूंदा आपका कम से कम 35 से 40 तक जाएगा. अरे बाप, होता. जाएगा. तो इसमें कोई कमतरता लग रही क्या है नहीं कोई भी कमतरता नहीं कुछ नहीं है. नहीं? जो भी चालू है शेड्यूल के हिसाब से चालू रखना. बहुत बढ़िया चल रहा है. और अगर आपका 40 इंच का बुंदा आता है हो तो आपका जो ये आएगा बंच हा, घर हा. वो 35 किलो के ऊपर ही आएगा. 40 के बंदे 30-35 तक आएगा. आमचं कसं आहे आम्ही मन लावून शेती करतो. लक्षात ठेवा आम्ही कास्तकारीवर पूर्ण. माझी मुलगी डॉक्टर नाही. हम्म. माझा मुलगा पुतणे डॉक्टर आहे. हम्म. हे पूर्ण आम्ही शेतीवर करतो. बाकी दुसरं काय आम्हाला हे नाही. त्याच्या कॉम्प्लेक्स बांधलं पूर्ण शेतीवरच बांधलं. ह्या अशा केळीवर याच्यावर. आणि आम्ही कोणतंही पीक जे घेतलं ते तुमचं ते व्हिडिओ पाहून म्हटलं बा हे घ्यायच लागते आपल्याला म्हणून तुमचं आता पुढच्या वर्षी मी तिकडून 2-4 एकर जास्त लावणार आहे. बलराम सर. तुम्ही कधीही करा. तुमच्या सोबत पूर्ण टीम आमची बलराम ना सरांची. काय हरकत कधीही नाही. अर्ध्या रात्री आवाज द्या. कुठल्याही अडचणीला तुम्हाला काय योग्य ते मार्गदर्शन भेटेल हो हो आणि योग्य ती माहिती भेटेल. नाही नाही चांगलं आहे ना ते. बरं झालं तुम्ही सांगितलं कसं हम्म. त्याचा मी पॉवर टिल मारणार होतो ते कॅन्सल बरोबर झालं आहे. म्हणजे पहिल्यांदा करताय म्हटल्यानंतर कसं माहिती नाही तर हा हा विचारण्याला कधी पण चांगलं. बरोबर. फक्त थोडस गवत वगैरे झालं ते ते नाही काढून गवत टाकून पण आपल्या गवतीचं अडचण नाही. आपण गवत कापून कचरा मालचिंगसाठी याच्यावरच टाकायचं. चालतंय. आता वरती जर निंदून घेतलं नाही हो. तरी आता याच्या पुढे गवत येणार आहे. नाही 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 आता येणारच नाही. सावली बरोबर आहे. पडल्यानंतर सूर्यप्रकाश नाही पडत हो, हो, गवत हो. होत नाही. बस आता आखरी निंदर हो हो आहे. आणि तणनाशक न मारणं चांगलं ना. नाही मारायचं नाही. तणनाशक नाही हा. मारायचं. तर काय लोक कसं मारत नाही नाही, नाही. मारत त्याचा यानं उलटा काळ्या effect मुळ्या होतो. पडतात मुळ्या काळ्या हे पडतात. पडतात. थोडा खर्च माझं कसं मत आहे थोडा खर्च वाढला चालते पण मी तणनाशकला थोडस टाळा याच्यात एकदा पण तणनाशक मारलं नाही. खूप मस्त आहे. आणि हा प्लॅट तुमचा ग्राफ चांगला असल्यामुळे हा. 2-3 हाँ, आपके आरामात इसके घेऊ पहले भी शकतो केला तुम्ही. किया था. एक वेळ केले होते तुम्हाला दाखवतो मी त्याचे. कब किया था. हे- कोणत्या वर्षी केला था. कोणा केलं रे आपण पण आहे का तुझा व्हिडिओ हो, दाखव. 2 वर्षातला आधीचा. तर 2 वर्षात मी जैनची लावली होती. हा पण ते तुम्ही परंपरागत पद्धतीने पाच केलं. बाय पाच. नाही असंच केलं होतं. अंतर मोठं होतं का? हा हा अंतर कमी नव्हती ती झिगझॅग 5x5 ची. तर ती बिन लय चांगली आली होती. मला 55 टन झाला होता 2 एकर. हा माल चांगला होईल त्याच्यात पण ते कसं 55 तुम्ही टन. एकदा कापल्यानंतर
दुसरं पीक घेऊ शकत नाही एक रोप ते लावल्यानंतर पहा बरं याच्यात हा हे बाई. तुमच्या हा. शेतातलं पीक बघितल्यानंतरच अंदाज येतो की तुम्ही काय मेहनत करताय हो त्यामागे. नाही, ते बरोबर आहे. मी काय म्हणतो ना, कारण आमचं कसं कुठल्याही शेतकऱ्याचं पीक म्हटलं म्हणजे त्याचं मूल असते ते मुलासारखं हा. लक्ष देतो तो. एकदा त्याला दवाखान्यात कमी नेईल तो हो. पण पिकाकडे पहिले लक्ष देतो. हा. सरांचं मी व्हिडिओ पाहिला होता, पुन्हा पहिल्यापेक्षा पुन्हा दुसरं मोठं पान निघलं पाहिजे, तर हे बरोबर पाण्यात सज्ज आहे पाणी. आहेच ना तुमचं हे बघा मी सांगतो हो. हे पहिलं पान आहे त्याच्यापेक्षा मोठं हे आहे हो त्याच्यापेक्षा मोठं हे हो 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 प्रत्येक पानापेक्षा मोठं पान हे आहे. हा. आणि तुम्ही जर हे वरचं पान खाली लावलं तर ते खालीपर्यंत उरून उरतं. राईट हे पान खालीपर्यंत यायला पाहिजे नाही म्हणजे हा. सगळं परफेक्ट आहे. असं राहत.